ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. श्रावण शुक्रवार आणि श्रावणी शुक्रवारी जिवतीची कथा ऐकली जाते. तसेच त्यासोबत जिवतीचे व्रत देखील केलं जातं. पूर्वी आषाढ संपताच देवघराच्या भिंतीवर जिवतीचा कागद चिकटवला जात असे. घरातील आत्या, मावशी, आई, आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळद कुंकवाची बोटं लावून त्या माळा आणि गोडाधोडाचा नैवेद्य जिवतीला दाखवत असे. श्रावण शुक्रवारी सुवासनीला हळद तसेच जिवतीची ओटी भरणे हे व्रत संपूर्ण श्रावण मास देखील पाळले जात असे. तर आता आपण देखील श्रावण महिन्यामध्ये हे व्रत आवर्जून पाळावे. श्रावण अमावस्येला जिवतीचा कागद निर्मल्यात सोडून दिला जात असे. असे धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरात हे चित्र दिसत असे. मात्र अलीकडे जिवतीचे पूजन का करतात त्याची पुरेशी माहिती नसल्याने ती प्रथा टाळली जाते. मात्र 10 रुपयांचा जिवतीचा कागद, कापसाची वस्त्र, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जिवतीला काहीही लागत नाही. मात्र एवढे अल्प सेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते. म्हणून तिचे व्रत. जिवती पूजनाबद्दल सविस्तर माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तसेच याची कथा देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. तसेच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. तर आता सर्वात प्रथम या जिवतीच्या फोटोची माहिती आपण बघूया. प्रथम भगवान नरसिंह. तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तींपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात. जसे की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. त्यानंतर येतात तर ते म्हणजे कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? जर आपण कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल, या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा. खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो, जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे स्थान आहे. त्यानंतर आहे जरा आणि जिवंतिका. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूनी बालकांना खेळवत असलेल्या रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते बुध व बृहस्पती. बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होतं इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून आपल्या लक्षात येते. तसेच बृहस्पतीचं वाहन वाघ. वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध, बृहस्पती त्यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता,
नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य करणारे देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जिवती पूजन. जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पूजन. तुम्ही देखील जिवतीचे पूजन करा. गंध, पुष्प, धूप, दीप, दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा. त्यांना दूध साखरेचं तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा. आता आपण जिवतीची कथा काय आहे तर ते बघूया. कथा ऐकण्यापूर्वी कमेंटमध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा. एका शुक्रवारात तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भा राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस, तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळणपण फुकट करेन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळणपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणी बाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावं आलं. त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुच्चा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलांचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथे माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या देणं वर्ज्य, कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं. तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. या प्रमाणात ते नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधले होते. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शिपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्यानं माझ्या शिपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शिपटावर पाय द्यायला भिईल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी आई रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गमेलं? वाटेत पसरला आहे. जिवती आई उत्तर देते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई बाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी आई व जिवती आई आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा वाढत चालला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाचं मावत केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथे सारून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळी जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे. पुढं पान वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला.
तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाळणा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या. त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबाबास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन तो सुद्धा राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्माहून आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायली. शेजारीन तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपवास कर. संध्याकाळी सवाष्णीला बोलव. तिचे पाय धुवावे, तिला हळदी कुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं, असं सांगितलं. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत हे करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलवलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवण करत आहे. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असा मनात विचार केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजाच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात, त्यामुळे मी तुला काही बोलवलं नाही. आज तू जेवायला आलीस तर आलीस, आता उद्या येऊ नको, असं सांगून पुढं गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चल. बहिणीने विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला, असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईल. तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला आली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिली. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. संपूर्ण दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसाने दिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दळिंद्र गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नको, घरी काही जेवू नको. उद्या तू आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली. वेणी फणी केली. दागदागिने लायली. उंच पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला. पाटावर बसवलं. पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला. मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवत आहे. भावाला काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई, तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा, हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघं जण जेवली. मनातली आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला सामर्थ्य करून आनंदी केलं तसं तुम्हा अम्मा करो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण होईल. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. धन्यवाद.